नमस्कार, जय शिवराय. मी व्याख्याते नवनीत यशवंतराव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो स्वराज्य रक्षक संभाजी या फेसबुक पेजवर. खरं तर ज्या मातेने या महाराष्ट्राच्या मातीला दोन छत्रपती घडवून दिले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब ज्यांच्या संकल्पानं हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज युवराज या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, ज्या युवराजाने हिंदवी स्वराज्याच्या संवर्धनासाठी स्वतःच्या आयुष्याचं रणकंदन केलं. एक असा युवराज ज्यानं उसळत्या सागरात 800 मीटरचा सेतू बांधला. एक असा युवराज ज्यानं सिद्धी पोर्तुगीज त्यांना त्यांच्याच बिळात कोंडून ठेवलं. एक असा युवराज जो मोगलांचा कर्दन काळ ठरला. एक असा युवराज वेठ भिकारी बालमजुरीवरती काय युवराज. एक असा युवराज माझ्या शेतकऱ्यांची व्यवस्था पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून डोंगर पोखरून जलनियोजन करणारा युवराज. एक असा युवराज ज्या युवराजानं माझ्या आळंदी पंढरपूर वारकऱ्यांना आर्थिक पुरवठा करून एक संरक्षण देण्याचा नियोजन करणारा युवराज. एक असा युवराज ज्या युवराजानं सैनिकांची चराईची सवलत कायम ठेवून त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून प्रयत्न करणारा युवराज. म्हणजेच या स्वराज्यासाठी या देशासाठी स्वतःचं प्राण अर्पण करणारा या आबासाहेबांच्या संकल्प सगळ्या तमाम 12 बलुतेदार सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची वज्रमुठ आणखीन भक्कम करणारा युवराज म्हणजे पहिला युवराज आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराज. या स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज का निर्माण झाली? हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत का जन्माला आले? नवे तर छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना आम्हाला एक गोष्ट आकर्षण आणि प्रकर्षाने समजून घ्यावी लागेल की ज्या काळामध्ये गर्भगळीत झालेली माणसं, स्वतःचं अस्तित्व हरलेली माणसं, ज्या माणसांच्या मनगटामध्ये ताकद होती पण मन आणि मस्तिष्क हरून बसलेली माणसं, त्यांना जगण्याचं प्रेरणेचं स्रोत म्हणून आणि एक वैचारिक प्रगल्भतेची उंची प्रदान करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि त्याच छत्रपती शिवाजीराजांना समजून घेत असताना, त्यांचे विचार समजून घेत असताना, त्यांचं चरित्र समजून घेत असताना आम्हाला एक गोष्ट आणखीन समजून घ्यावी लागेल ती म्हणजे ते फक्त स्वराज्य निर्माण करते नव्हते तर एक सामाजिक अभियंता म्हणून छत्रपती शिवाजीराजांचे विचार आम्ही लक्षात घ्यायला हवेत. मुळात प्रश्न हा आहे की छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना आम्ही त्यांना किती समजून घेत, मोठा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांची गरज या महाराष्ट्राला का झाली तर तसं पाहिलं तर 750 वर्षापूर्वी याच महाराष्ट्राच्या मातीत सोन्याचा धूर निघत होता, लक्ष्मी पाणी भरत होती. मग असं काय झालं की या महाराष्ट्राला दृष्ट लागली? अल्लाउद्दीन खिलजी आला, देवगिरी जिंकून गेला आणि महाराष्ट्राची वाताहात व्हायला सुरुवात झाली. सूर्योदय झाला, शिवनेरीवर शिवसूर्याचा जन्म झाला. दिनांक होती 19 फेब्रुवारी 1630. पण शिवाजी राजांचा जन्म व्हायच्या अगोदरचा काळ इथल्या प्रत्येक मराठी माणसावरती अन्याय होत होता. आजची परिस्थिती, त्यावेळची परिस्थिती याचा जर विचार केला तर इथल्या माणसांवरती अन्याय होत होता, इथल्या माणसांवरती अत्याचार होत होता. या विचारानं शिवजन्माचा विचार झाला. छत्रपती शिवाजी महाराज त्या संकल्पनेनं, त्या प्रेरणेनं जन्माला आले. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला जिजामाता 5 महिन्याच्या गर्भवती होत्या, कारण छत्रपती शिवाजीराजे समजून घेत असताना पूर्वकल्पना देखील तितकीच अनुभव आणि महत्वाची आहे असं मला वाटतं. शिवाजी महाराज आई जिजाऊंच्या गर्भात होते. 5 महिन्याचा गर्भ आई जिजाऊच्या वाढत होता आणि अशा वेळेला असं सांगितलं जातं की 5 महिन्याचं बाळ आपल्या आईचा आवाज ऐकतं. शिवराय समजून घेणं गरजेचं काय? 5 महिन्याचं बाळ आपल्या आईचा आवाज ऐकतं हे विज्ञानानं आत्ता मान्य केलं मंडळी. पण आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय सत्वार उच्चार प्रल्हाद बिंबला गर्भात हा. 5 महिन्याचं बाळ आपल्या आईचा आवाज ऐकतं हे आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय. पण एक खरं सांगू, दुर्दैव आत्ताच्या 21व्या शतकातल्या बाळाचं, त्या गर्भाचं, ते 5 महिन्याचं गर्भ आईला आतून आवाज देतं, आई बस कर आता हँग व्हायला आलो, तरी आई व्हॉट्सअपची चॅट क्लिअरच करत बसते. मला सांगा ना, जन्माला येणारं बाळ हे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा निष्ठावान मावळा कसा जन्माला येईल? तो जन्माला येताना पोकेमॉन डोरेमॉन शोधतच बसेल ना? माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आज छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना आम्हाला ती गोष्ट प्रकर्षाने समजून घ्यावी लागेल
त्या वैचारिक उंचीवरती जाऊन ती आम्हाला समजून घ्यावं लागेल की छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना त्यांच्या आईची भूमिका, त्यांच्या आईनं घेतलेली मेहनत, ती मेहनत देखील आम्हाला समजून घ्यावी लागेल. मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या घरात 5 महिन्याची गर्भवती स्त्री असेल तर त्या गर्भवती स्त्रीला राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती संभाजी महाराज यांचं चरित्र वाचायला, ऐकायला द्या. अरे ज्या घरातली 5 महिन्याची गर्भवती स्त्री राजा शिवाजींचं चरित्र वाचेल, ऐकेल, तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ राजा शिवाजी जन्माला आला नाही तरी चालेल. पण खरं सांगू मायबाप, राजा शिवाजी मावळा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आणि शिवाजी महाराज समजून घेत असताना बाळ शिवाजी राजाचा जन्म झाला, शिवनेरीवरती छोटी छोटी पावलं दौडू लागली. योग्य वेळेला योग्य संस्कार राजा शिवाजी राजांवरती झाले. मला हे सांगायचंय की शिवाजी महाराज घडले, तयार झाले, संस्कारक्षम झाले, पण हे होण्या पाठीमागची कारण मीमांसा, त्या पाठीमागचा परिक्रमेचा भाग पाहिला तर शिवाजी राजांवरती योग्य वेळेला संस्कार झाले. आज आमच्या लहान बाळांच्याकडे पाहिल्यानंतर, ते शिवाजीराजांच्या बाळाकडे पाहिल्यानंतर आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की बाळ शिवाजीराजा जर कधी रडायला लागला, पडायला लागला, धडपडायला लागला तर आई जिजाऊ म्हणायच्या की माझं बाळ पडेल, धडपडेल, रडेल, पण माझं पडणारं बाळ कोणाच्या आधाराखाली उभं राहणार नाही, तर माझं पडणारं, धडपडणारं बाळ स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभं राहील आणि माझं बाळ मला स्वतःच्या पायावर उभं करायचं. आज आमचं बाळ रडायला लागलं तर आमची आई त्याच्या हातात अँड्रॉइडचा मोबाईल देते. सासूबाईने 4 गोष्टी सांगितल्या तर सुनबाई तिच्याकडे डोळं वटारते. सासूबाईला प्रश्न पडतो, तिचा नवरा जेवला कसा असेल विदाऊट मोबाईल. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या छत्रपती शिवाजीराजांचे चरित्र समजून घेत असताना आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या चरित्राचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या जगण्याचा कशा पद्धतीनं दृष्टिकोन आत्मसात करतोय याचा विचार होणं जास्त गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण वाढत गेलं. शिवाजीराजांचं वय झालं 16 वर्ष. मला वेगवेगळ्या त्यांच्या टप्प्यातल्या आणि प्रत्येक या ठिकाणी पाहणाऱ्या प्रत्येक वर्गातल्या माणसाच्या जीवनाला स्पर्श करणारं छत्रपती शिवाजीराजांच्या चरित्रातले प्रसंग स्पर्श करायचे आहेत. त्याच्यामुळे मोजून काही महत्वाचे मुद्दे मी तुमच्या समोर मांडणार आहे. आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं वय झालं 16 वर्ष. ज्या वयाला आम्ही वेळोवेळी 16वा वरीस धोक्याचं, 16वा वरीस धोक्याचं असं बदनाम करून टाकलं, त्याच वयात छत्रपती शिवाजी महाराज विचार करतायत की आतापर्यंत माझ्या आबासाहेबांनी लोकांच्या हाताखाली काम केलंय, आता मला लोकांच्या हाताखाली काम करायचं नाही, स्वराज्य उभा करायचंय. किती मोठा वैश्विक विचार आहे शिवाजीराजांचा, किती मोठा विचार आहे. हाताखाली काम नाही करायचं तर मला लोकांच्या हाताला काम द्यायचंय, स्वतःची कंपनी उभी करायची आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. नोकरी नाही, नोकरी नाही, नोकरी नाही असं बोंबलत फिरण्यापेक्षा मला स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचंय, हा विचार छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी आम्हाला प्रदान करतात. महाराज म्हणून आम्ही जेव्हा त्यांच्याकडे पाहतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं अप्रूप या गोष्टीचं वाटतं की फक्त एखादी गोष्ट ठरवणं आणि त्या गोष्टीचा संकल्प करणं, पण ती गोष्ट पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हे छत्रपती शिवाजीराजांकडून आम्ही शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. शिवराय समजून घेत असताना आम्हाला त्या गोष्टी कळल्या पाहिजे. वयाच्या 16 वर्षापासून ते अगदी 1674 पर्यंतचा त्यांचा आयुष्याचा जो काळ आहे, या काळापर्यंतचा जर विचार केला तर 1646 ला केलेला संकल्प स्वराज्य निर्मितीचा, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा, हा संकल्प पूर्णत्वास जातो किंवा कंपनी एस्टॅब्लिश होते 1674 ला. त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी घेतलेला संघर्षाचा काळ, त्या संघर्षातून तावून सुलाखून निर्माण झालेलं स्वराज्य, हे सगळं पाहता एक गोष्ट आम्हाला लक्षात येते शिवाजीराजांच्या आयुष्यातून की प्रयत्न आणि प्रयत्नांतून मिळणारं यश, या सगळ्यामध्ये शिवाजीराजांचे वेगवेगळे पैलू उलगडत जातात. एक व्यावसायिक छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आमच्या समोर उभे राहतात, यातच आश्चर्य तर आहेच, पण महत्वाची गोष्ट ही की ज्या वेळेला स्वराज्याचा संकल्प उभा राहिला, तोरणागड ताब्यात आला. तोरणागड ताब्यात आल्यानंतर पुन्हा सुभान मंगळ असेल, पुरंदर असेल, असे एक एक किल्ले शिवाजीराजांच्या ताब्यात आले. आणि मग पाहता पाहता आदिलशहाला प्रश्न पडला की आता शिवाजीराजांवरती वचक कसं निर्माण करायचा. त्याच वेळेला आणखीन एक गोष्ट झाली, तुम्हाला सांगायला आवडेल. ती गोष्ट अशी झाली की शहाजीराजांच्या आजूबाजूला जे सरदार होते, आदिलशाहीच्या दरबारातले जे सरदार होते,
ते शिवाजीराजांबद्दल चर्चा करायला लागले की काय सरदाराचा मुलगा आईश आरामात जगायचं टाकून उगाचच राणावनात फिरत बसलाय, 18 पगड जाती 12 बलुतेदार सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोंगावत बसलाय, काय उगाचच काहीतरी करत बसलाय. हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आजूबाजूला आहे बरं. तुमच्या आजूबाजूला सगळी माणसं जी आहेत की ती तुम्हाला बोलत असतील. तुम्ही एखादा व्यवसाय करू पाहत असाल आणि अशा वेळेला तुम्हाला टोकण्याचं काम किंवा तुम्हाला नाव ठेवण्याचं काम केलं असेल. शिवाजी कधी विचार नाही केला सरदार काय बोलतात, आणखीन कोण काय माणसं बोलतात, मला जे वाटतं, मला जे योग्य वाटतंय आणि मला वाटतंय की मी हे करू शकतो, माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे, ते मी करू शकतो, हा विचार स्वतःवर विश्वास ठेवणं आणि स्वतः आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणं, हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिला आणि त्यांनी तो आत्मसात केला देखील. आदिलशहाला प्रश्न पडला आता शिवाजीराजाला कसं आवरावं आणि त्याने शहाजीराजांना कैद केले. बघा ना, तुम्ही स्वराज्य निर्माण करायला घ्यावं, एखादी गोष्ट तुम्ही करायला घ्यावी, ती पूर्णत्वास जायची वेळ यावी आणि ऐन वेळेला पहिल्याच घासाला खडा लागावा, तसं झालं. शहाजीराजांची कैद झाली. एक मुलगा म्हणून वाईट वाटणं साहजिक गोष्ट होते. शहाजीराजांना कैद होणं ही शिवाजीराजांच्या आयुष्यातला पहिला धक्का होता. कारण शेवटी आबासाहेब होते, वडील होते आणि वडिलांना सोडवणं जास्त गरजेचं होतं स्वराज्यापेक्षा. आणि म्हणून शहाजीराजांना सोडवण्यासाठी कोंढाणा द्यावा लागला. शहाजीराजांची सुटका झाली, पण या संघर्षाच्या काळामध्ये स्वतः संकटामध्ये येऊन उगाच स्वतःला दुःखी आहे म्हणवून घेतलं नाही. तर छत्रपती शिवाजीराजांचा तो गुण आपल्याला तिथं दिसून येतो की संघर्षाचा अग्निकुंड पेट घेत असतानाही संघर्षाचा सामना यशस्वी कसा करतात हे सांगणारे यशस्वी संघर्ष यात्री म्हणून छत्रपती शिवाजीराजांकडे आपण पाहिलं पाहिजे. एक एक काळ सरत गेला आणि छत्रपती शिवाजीराजांचा दबदबा वाढत गेला, स्वराज्य वाढत गेलं, माणसं येत गेली. ज्या लोकांनी नावं ठेवली होती ती माणसं शिवाजीराजांना कनेक्ट होत गेली. पाहता पाहता एक एक किल्ले स्वराज्यात सामील व्हायला लागले. 1653 ते 1656 पर्यंतचा जर काळ पाहिला तर शिवाजीराजांनी आदिलशाहीच्या दरबाराशी किंवा आदिलशाहीच्या एकंदरीत जो काही परिसर होता त्याच्याशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण असं झालं की शहाजीराजांना कैद होणं, त्यांची सुटका होणं आणि पुन्हा आपण जर आदिलशाहीच्या दरबारामध्ये काही केलं तर पुन्हा त्यांना त्रास होईल. म्हणून शहाजीराजांचा विचार करून शिवाजीराजे 3 वर्ष मग काय करायचं, मग आता 3 वर्ष आदिलशाहीच्या परिसरामध्ये काही करायचं नाही. तर त्यावेळेला शिवाजीराजांनी त्या दरम्यानचा काळ सकारात्मक दृष्टिकोनाचा पुरस्कर्ता म्हणून शिवाजीराजांकडे बघताना कसं लक्षात येतं बघा. शिवाजीराजांनी त्यावेळेला त्यांचं संपूर्ण लक्ष हे त्यांच्या स्वराज्याकडे केंद्रित केलं. एका विधायक कामासाठी आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं आणि स्वराज्याच्या कल्याणासाठी लोकोत्तर विभूती व्यक्तिमत्व जी महाराष्ट्रात तयार झाली ती याच दृष्टिकोनातून तयार झाली. आणि मग स्वतः स्वराज्यातील माणसांना शेतीच्या पूरक व्यवसायाच्या पूरक कामं देणं, त्यांना शेतीच्यासाठी डोंगर दऱ्यांमध्ये फिरणं, त्यांना पाण्याचा पुरवठा कसा निर्माण होईल, तळे कसे तयार केले जातील, विहिरी कशा तयार केल्या जातील, ह्या सगळ्या गोष्टी करवून घेऊ लागले. आणि त्या दरम्यान त्यांच्या एक गोष्ट निदर्शनास आली, ती गोष्ट म्हणजे स्वतः त्यांचे मामा संभाजी मोहिते. एखादं काम जेव्हा आपण करायला घेतो त्यावेळेला स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं किंबहुना स्वतःशी प्रामाणिक राहणं हा विचार छत्रपती शिवाजीराजे आम्हाला 350 वर्षापूर्वी देतात. स्वराज्याचा विस्तार करत असताना स्वतःचे मामा म्हणजे तुकाबाईंचे सख्खे भाऊ आणि शिवाजीराजेंचे मामा ज्यांचं नाव आहे संभाजी मोहिते हे सुप्याच्या परिसरामध्ये जहांगीरीदारी शहाजीराजेंची सांभाळत होते. या माणसानं याची टोपी त्याला, त्याची टोपी याला असा पराक्रम सुरू केला आणि त्याला समजून घेऊन, त्याला सांगून घेऊन पण त्यानं ऐकलं नाही. शेवटी शिवाजीराजांना त्याची रवानगी कर्नाटकात शहाजीराजांकडे केली आणि सांगितलं की यांची व्यवस्था करा. शहाजीराजांना संभाजीराजांबद्दल, त्या मोहितेंबद्दल माहितीच होतं, त्यांना त्याची व्यवस्था तिथंच करून घेतली. मला सांगायचं हे आहे की शिवाजीराजांना कधी स्वतःच्या मूल्यांशी तडजोड केली नाही. त्यानं त्यांच्या कोर व्हॅल्यूची व्हॅल्यू जपली, जे आपल्याला आजही जपावं लागेल. स्वतःच्या मूल्यांची, तत्वांची जाणीव असणं आणि स्वतःशी प्रामाणिक असणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपण समजून घेत आहोत. संभाजीराजे मोहितेला शिक्षा झाली, त्यांना कर्नाटकात पाठवलं आणि मग शिवाजीराजांच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट यायला लागली. ती गोष्ट अशी झाली की ज्या यशवंतराव मोरेला शिवाजीराजांच्या सहकार्यानं चंद्रराव या पदावरती बसवलं गेलं
कारण दौलतराव मोरे ज्या वेळेला वारले त्यावेळेला त्यांच्या पत्नीकडे वंशज नव्हता. तिने एका मोरेंच्याच घराण्यातील एक यशवंतराव गादीवरती बसवला. हा यशवंतराव 3 वर्ष त्यांच्याशी प्रामाणिक राहिला. 3 वर्ष प्रामाणिक राहिला. 3 वर्षाच्या नंतर तो शिवाजीराजांशी कुरघोड्या करायला लागला. आणि कुरघोड्या करायला लागला म्हणून शिवाजीराजांनी शेवटी त्या यशवंतराव मोरेशी लढाई करायचं ठरवलं, युद्ध करायचं ठरवलं, त्याला सबक शिकवायचं ठरवलं. आणि मग यशवंतराव मोरेवर, जावळीच्या मोरेवर त्यांनी एकदा दोनदा पत्र पाठवलं, समजावण्याचा प्रयत्न केला. पण या मोरेनं काही ऐकलं नाही. म्हणाला, तुम्ही राजे काल झाले आहात, आम्ही अगोदरच राजे आहोत, आम्हाला बादशहाच्या मेहरबानीनं केव्हाच राजेपद मिळाले, असं सगळं झालं. आणि मग जेव्हा शिवाजीराजे आणि जावळीच्या मोरेंचा संघर्ष झाला, या संघर्षाच्या काळात शिवाजीराजांच्या समोर एक योद्धा लढत होता, हनुमंतराव मोरे. आणि हनुमंतराव मोरेंच्या हाताखाली लढणारा एक योद्धा, ज्या योद्ध्याचा पराक्रम छत्रपती शिवाजीराजांना पाहिला आणि आपल्या सामने लढणाऱ्या माणसामधला सगुण सद्गुण विचार, त्यातले पराक्रमाचे गुण ओळखणं, म्हणजेच शिवाजीराजा इथे आम्हाला गुणांची पारख करणारा राजा देखील समजून येतो. शिवाजीराजांना पाहिलं त्या योद्ध्याचा पराक्रम, त्याची तलवारबाजी पाहिली आणि सांगितलं की यांना बाजूला घ्या आणि आपल्या नजरेखाली ठेवलं. ज्या वेळेला 6 एप्रिल 1656 ला रायरीपर्यंत हा यशवंतराव मोरे गेला, तिथे गेल्यानंतर 2 मे 1656 ला रायरीचा गड शिवाजीराजांच्या ताब्यात आला. जावळीचा तो मोरे तो काही ऐकत नव्हता. बाजी घोरपड्यांना पत्र पाठवू लागला, शिवाजीराजांच्या समजावण्याच्या पलीकडे गेला. अखेर संभाजी काऊजी कर्वी शिवाजीराजांना या रायरीच्या, जावळीच्या मोऱ्यांना आणि त्याच्या दोन्ही मुलांना, बाजी आणि कृष्णाची, या 3 जणांना रायरीवरती कत्तल केली. त्यांना शिक्षा झाली. आणि मग त्यावेळेला जो योद्धा शिवाजीराजांना हनुमंतराव मोरेच्या हाताखालचा भेटला होता, तो माणूस कोण होता माहितीये? तो माणूस होता मुरारबाजी देशपांडे. शत्रूच्या समोरच्या माणसांमध्ये, त्या माणसांमधला सगुण सद्गुण विचार, त्यांच्या गुणांची पारख करणं आणि त्याला आपलंसा करणं, हा गुण छत्रपती शिवाजीराजांच्या मनामध्ये होता. मुरारबाजी देशपांडेला स्वराज्याची संकल्पना समजावून दिली. त्याने सांगितलं स्वराज्याचा संकल्प काय, प्रांजळ हेतू काय, अवघ्या मराठी जनास सुख आणि समृद्धी बहाल करणे हाच एकम हेतू या हिंदवी स्वराज्याचा आहे. आणि मुरारबाजी देशपांडे स्वराज्यासाठी आले, ते शेवटपर्यंत शिवाजीराजांकडे आले. अशी एक एक माणसं शिवाजीराजे जिंकत गेले. लोक का मरायला तयार झाली शिवाजीराजांकडं, कशी आली, शिवाजीराजांना असं काय दिलं लोकांना की लोकांना शिवाजीराजांसाठी मरायला तयार व्हावं लागलं? असं काय केलं शिवाजीराजांनी? तर शिवाजीराजांनी दिली प्रेरणा. हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी, हे फक्त माझ्या एकट्यासाठी निर्माण करायचं नाही, तर हे स्वराज्य रयतेचं स्वराज्य. एक साधं वाक्य तुम्हाला सांगतो, ज्याच्यानं शिवाजीराजांसाठी लोक का मरायला तयार झाले. अहमदनगरच्या निजामाची निजामशाही झाली, विजापूरच्या आदिलशहाची आदिलशाही झाली, मोगलांची मोगलशाही झाली, बिदरची बरीदशाही झाली. पण या अखंड हिंदुस्थानात आई जिजाऊचा लेक, आई भवानीचा वाघ, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भोसले एकमेव असा सुपूत आहे की ज्यांची भोसलेशाही नाही झाली, त्यांचं झालं स्वराज्य, या रयतेचं राज्य. आणि म्हणून लोक मरायला तयार झाली स्वराज्यासाठी. शिवाजीराजांचं स्वराज्य हे शिवाजीराजांचं नव्हतंच मुळे, ते प्रत्येकाचं होतं. प्रत्येकाला वाटायला लागलं इथली प्रत्येक जनता सुखी झाली पाहिजे, इथल्या प्रत्येक माणसाचं जीवन सुखी झालं पाहिजे. हे शिवाजीराजांचं जगणं हे प्रामाणिक होतं. एक आदर्श नेतृत्व कसं असलं पाहिजे, एक आदर्श नेता कसा असला पाहिजे, त्याच्याकडे वक्तृत्व शैली असली पाहिजे, त्याच्याकडे सामंजस्य असलं पाहिजे, त्याच्याकडे प्रत्येकाला जवळून समजून घेण्याची मानसिकता पाहिजे, आणि त्याच्याकडे एक मोठा उदारमतवाद पाहिजे, ज्याच्याकडे सोशल इंजिनिअरिंग पाहिजे. एक सामाजिक अभियंता म्हणून ज्या वेळेला आम्ही शिवाजीराजांकडे बघतो, त्यावेळेला आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आज या स्वराज्याला गरजेच्या आहेत, नाविन्य कसं आणता येईल, या सगळ्याचा विचार शिवाजीराजे करत राहिले. झालं असं 23 ऑक्टोबर 1657 ला कल्याण आणि भिवंडी स्वराज्यात ताब्यात आली. आता ती कशी आली आणि त्याच्या अगोदर काय घडलं हे तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. औरंगजेबाला कळालं की शहाजहान आजारी झालाय. शहाजहान आजारी झाल्याच्या वार्ता औरंगजेबापर्यंत येऊन पोहोचल्या. औरंगजेबानं आपली तयारी केली दिल्लीला जायची. तोपर्यंत मोहम्मद आदिलशाह आला होता आणि इकडे अली आदिलशाह गादीवर बसून बडी बेगम दरबारात तिचा
सरकार स्थापन करून उभी राहिली होती. औरंगजेबाला संधी निर्माण करणारा राजा म्हणून मी तुम्हाला सांगतोय की शिवाजीराजांचे एक एक विचार समजून घेत असताना एक गोष्ट आणखीन आपल्या समोर येते की संधी निर्माण करणारा राजा. शिवाजीराजांना पत्र पाठवलं औरंगजेबाला. औरंगजेबाला सांगितलं की आदिलशाहीचा काही मुलूक आमच्या ताब्यात आहे. सोनोपंत डबीर पाठवले वकील म्हणून. आता औरंगजेबाला का पत्र पाठवलं? कारण औरंगजेब बिदरच्या कल्याणीला वेढा घालून बसला होता आणि तिथे वेढा घालून बसल्यानंतर तिथे आदिलशाही आणि मोगल यांच्या दोघांमध्ये तह होणार होता. आता झालं असं, यांच्या दोघांचा जर तह झाला तर शिवाजीराजे यांच्या ताब्यात जो आदिलशाही मुलूक होता तो त्यांना सहज द्यावा लागला असता, तो पण औरंगजेबाला. आणि जर तह झाला नाही तर आदिलशाहीचा मुलूक शिवाजीराजे काबीज करतच होते. आदिलशाहीचा मुळात म्हणजे काय? इथल्या स्थानिक लोकांचाच मुलूक, परंतु बाहेरून येणाऱ्या लोकांनी या प्रांतावरती आपापला हस्तक्षेप साधला होता. शिवाजीराजांनी औरंगजेबाला पत्र पाठवलं. पत्र पाठवून त्याला सांगितलं की औरंगजेब साहेब, आदिलशाहीचा जो मुलूक आहे त्या मुलखावर आम्हाला तुम्ही परवानगी द्यावी. मुळात प्रदेश आदिलशाहीचा, परवानगी मागितली औरंगजेबाची. शिवाजीराजांनी औरंगजेबाची परवानगी मागण्याचं कारण काय? तर औरंगजेबाला मोठेपणा देणं आणि औरंगजेब आता दिल्लीला जाणार आहे हे शिवाजीराजांना चांगलं माहित होतं. 23 एप्रिल 1656 हे पत्र पाठवलं काही जातं आणि 30 एप्रिलला जुन्नर लुटलं जातं. जुन्नर लुटलं, 7 दिवसात जुन्नर लुटलं. लुटलं म्हणजे काय? नुकसान महाराष्ट्रात आला होता त्यावेळेला तो येताना गावच्या गावा लुटत आला होता आणि आपल्याच माणसांची, आपल्या प्रांतातली, आपल्या मुलखातली संपत्ती लुटून त्यानं जुन्नरमध्ये ठेवली होती आणि त्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी जुन्नरमध्ये लपवलेली सारी औरंगजेबाची संपत्ती शिवाजीराजांना ताब्यात घेतली. पहिली गोष्ट, संधी कशी निर्माण केली राजानं? पत्र पाठवलं औरंगजेबाला, परवानगी मागितली, औरंगजेब बेसावध झाला. औरंगजेब बेसावध झाला. जुन्नर पर्यंत बातमी पोहोचली की शिवाजीराजे आपल्याला सामील झालेत. तिथले सैन्य बेसावध झाले आणि 7 दिवसात जुन्नर लुटलं. औरंगजेबाला कळालं की शिवाजीराजांना जुन्नर लुटले. औरंगजेब विचार करायला लागला की 7 दिवस नाही झाले या माणसानं पत्र पाठवलं आणि जुन्नर सरळ सरळ संपत्ती घेऊन जातो. शिवाजीराजांवरती चाल करून जाणार. तितक्यात शिवाजीराजे दुसरा वकील पाठवतात. औरंगजेब म्हणतो पहिला आला, त्यानं निष्ठेच्या बाता केल्या आणि आता तुम्ही येऊन काय म्हटलं दिवे लावणार आहेत. त्यानं सांगितलं त्याचं असं झालं. आता शिवाजीराजांची भाषा बघा काय, म्हणजे आणि शब्दांची भाषेची पकड बघा काय. शिवाजीराजे आपल्या वकिलाला शिकवून पाठवतात आणि त्याला सांगतात औरंगजेबाला त्याचं असं झालं की एका माणसानं आमची आणि तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण केला. त्यानं आपल्या दोघांबद्दल गैरसमज निर्माण केला आणि भूल चुकीनं आमच्याकडनं ती चूक झाली. आता झाली चूक पदरात घ्यावी. याच्या पुढे शिवाजीराजे तुम्हाला येऊन सामील होतील, आम्हाला माफी करावी. औरंगजेबाला घाई झाली होती दिल्लीला जायची. हे औरंगजेब ओळखून गेला की आपला वडील, आपला बाप आजारी झाल्याची वार्ता शिवाजीराजाला कळली असावी म्हणून त्यानं संधीचा डाव साधलाय. पण ठीक आहे, झालं की ते झालं. आता शिवाजीराजा आपल्याला घाबरलाय किंवा शिवाजीराजा आता आपल्याला सामील होतोय या विचारानं शिवाजीराजावर पाठवलेली माणसं, शिवाजीराजावरची माणसं थांबवली. शिवाजीराजांवरचं संकट थांबलं. जुन्नरमध्ये मिळालेली संपत्ती स्वराज्यात सामील झाली आणि औरंगजेबानं पत्र पाठवलं आदिलशाहीला का तुम्ही देखील आता शिवाजीराजावरती चाल करू नका. पहिली गोष्ट, औरंगजेब निघून गेला दिल्लीला. औरंगजेब दिल्लीला निघून गेला. इकडं आदिलशाहीला आता संधी निर्माण झाली की आता औरंगजेब गेलाय, संकट संपलं. पण 14 मे 1657चा दिवस, 14 मे 1657चा दिवस या महाराष्ट्राच्या मातीतला एक असा सुवर्णाचा दिवस होता ज्या दिवशी पुरंदरावरती धुरंधर जन्माला आला. ज्या धुरंधरानं स्वराज्याला इतकं विस्तारित केलं, आबासाहेबांचा प्रत्येक शब्दानं शब्द काळजात कोरला आणि नवे तर तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान पर्यंतच्या सगळ्या लोकांना या स्वराज्यासाठी एकत्र केलं. प्रत्येक मराठी माणसाच्या काळजामध्ये जी प्रीत होती ती तशीच उद्विग्न होता न मराठी साम्राज्य वाढवण्याचं काम ज्या युवराजानं केलं, या स्वराज्याच्या मातीतला पहिला युवराज आणि दुसरे छत्रपती अर्थात संभाजीराजे. संभाजीराजांचा जन्म झाला पुरंदरावरती 14 मे 1657चा दिवस. शिवाजीराजांच्या आनंदाला परावारा उरला नाही. पण शिवाजीराजांचं कर्तृत्व येणारा माणूस
सरळ सरळ आपल्या प्रत्येक मोहिमेवरती चालत राहिला. संभाजीराजांच्या येण्यानं कदाचित तो औरंगजेब दिल्लीला निघून गेला. इकडे आता आदिलशाहीमध्ये खलबल सुरू झाली होती. तोपर्यंत शिवाजीराजांनी 23 ऑक्टोबर 1657 कल्याण आणि भिवंडी ताब्यात घेतली. आता शिवाजीराजांचा या बाबतीतला जर विचार लक्षात घेतला तर जगातला पहिला वर्कशॉप घेणारा माणूस मराठी वर्कशॉप म्हणजे आज आपण IT फील्ड असेल किंवा आणखीन इंडस्ट्रियल फील्ड असतील या फील्डचा विचार केला तर 23 ऑक्टोबर 1657 भारतातलं पहिलं आरमार ज्या माणसानं उभं केलं त्या माणसाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. द फादर ऑफ इंडियन नेव्ही ज्याला आपण म्हणतो ते छत्रपती शिवाजी महाराज. 23 ऑक्टोबर 1657 कल्याण आणि भिवंडी ताब्यात आली. ताब्यात आल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट अशी लक्षात आली की छत्रपती शिवाजी महाराज बघतायत, आपल्या माणसांना विचारतायत की ही गोरी फ्रेंच पोर्तुगीज माणसं येतात व्यापार करायला, ते इकडे येऊ शकतात तर आपण का जाऊ शकत नाही. व्यापाराचं उदात्तीकरण ग्लोबलायझेशन सांगणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी याच महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेले. हे आम्ही लक्षात घ्यावं आणि समजून घ्यावं. ठीक आहे, ते लोक येत आहेत, मग आपण तिकडे जाऊ. मग जाणार कसं? जहाज बनवावी लागतील. पोर्तुगीज बोलवली गेली. आगरी कोळी त्यात प्रांतिक जी त्यावेळेला तिथे राहणारी माणसं होती त्या सगळ्या नदी समुद्र खाड्या आजूबाजूची माणसं बोलवली गेली. त्यांना प्रशिक्षित केलं गेलं, ज्याला मी वर्कशॉप म्हणतो. या 2, 3, 4 माणसांच्या हाताखाली यांना प्रशिक्षित करण्यात आलं आणि पाहता पाहता जहाज बांधणीला सुरुवात झाली. पोर्तुगीज राजाला जेव्हा कळालं की शिवाजीराजांना जहाज बांधणी करायला सुरुवात केली आहे त्यावेळेला त्या पोर्तुगीज राजानं पत्र पाठवलं त्या कारागिरांना. म्हणणार तो शिवाजीराजा तिकडे सह्याद्रीच्या लोकांना जड झालाय, त्याला जहाज बांधून दिली तर तो आपल्याला इथं जड होईल. परत या, थांबू नका, परत या. शेवटी ते पोर्तुगीज कारागीर निघून गेले पण शिवाजीराजांचं काम थांबलं नाही. पण शिवाजीराजांची माणसं काम करत राहिली, जहाजं बांधली गेली. पनवेल आणि कल्याणमध्ये या खाड्यांमध्ये काम सुरू होतं. किल्ल्यावरती धनसंपत्ती भेटली आणि त्या ठिकाणी शिवाजीराजांना आरमार उभा केलं. मायनायक भंडारी असतील, लायकोळी पाटील असतील, दर्या सारंग असतील, सरखेल कान्होजी आंग्रे असतील, ही सगळी माणसं तिथं नेमली गेली. याचा फायदा असा झाला दर्यावरच्या झिंजीवरती त्यांना सिद्धीवरती वचक ठेवता आला. पनवेल पासून ते अगदी तिकडे शिवाजीराजांची जहाजं बनायला सुरुवात झाली. एक गोष्ट या ठिकाणी झाली, शिवाजीराजांचं संधी निर्माण करणं, शिवाजीराजांनी लोकांच्या हाताला काम देणं, म्हणजे फक्त ठरवणं इतकंच नाही तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं आणि त्याच्या कृतीला वाव देणं हा सगळ्यात मोठा विचार छत्रपती शिवाजीराज मला देतात. आणि मग जहाज बांधणी सुरू झाली, सगळं झालं. तोपर्यंत 8 जानेवारी 1658 शिवाजीराजांनी माहुलीचा किल्ला ताब्यात घेतला. ज्या किल्ल्यावर शिवाजीराजांचं बालपण गेलं होतं, माहुली, भंडारगड आणि पळसगड या 3 किल्ल्यांवरती शिवाजीराजांचं बालपण गेलं होतं. 8 जानेवारी 1658 माहुलीचा किल्ला ताब्यात आला. ही सगळी परिसर घेत घेत शिवाजीराजांचं स्वराज्य वाढत होतं, संपत्ती वाढत होती आणि आता स्वराज्याची दखल आदिलशहाला घ्यावी लागली. आदिलशहा धास्तावला, तिकडं औरंगजेब धास्तावला. अशा वेळेला आता काय करायचं म्हणून सरळ सरळ महाराजांवरती अफजल खानाला पाठवण्याचा धाडस. आपण एखादी गोष्ट करायला घेतो आणि ती गोष्ट करायला घेतल्यानंतर आपल्या आयुष्यात येणारं संकट आणि त्या संकटांवरती आपण कसे तावून सुलाखून उभे राहतो हा विचार छत्रपती शिवाजीराजे आम्हाला सांगतात. शत्रूवर वचक आणि दहशत निर्माण करणं काय असतं हे शिवाजी महाराज आम्हाला शिकवतात. एखाद्या येणाऱ्या संकटांवरती तावून सुलाखून उभं राहणं आणि यशस्वीतेच्या शिखरावरती विराजमान होणं हे आम्हाला शिवाजी महाराज शिकवतात. आमचा हरणे आमच्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी, जिंकणे नियतीला शक्य नाही, हे शिवाजी महाराज आम्हाला शिकवतात. आता झालं असं, तो अफजल खान महाराष्ट्राच्या दिशेने यायला सुरुवात झाली. आदिलशाहीच्या दरबारात त्यानं बऱ्याच रुखात्या पडल्या, बऱ्याच मोठेपणाचे किताब घेऊन फिरला आणि या अफजल खानाचा शिक्का असा होता, गर अर्ज कुनद सिपहर अल्लाह फजल फुजला फजल अफजल अजहर मलकी बजाय तस्बीह आवाज आयत की अफजल अफजल. जर उत्कृष्ट व्यक्तींची उत्कृष्टता ईश्वराच्या दूतांच्या तोंडातून सिद्ध करायला घेतली तर ईश्वराच्या दूतांच्या तोंडातून एकच आवाज येईल की अफजलच उत्कृष्ट आहे. इतका गर्वानं फुगलेला तो स्वतः त्याच्या शिक्क्यावरून कळतं.
याच अफजल खानानं ज्या ज्या लोकांना भेटी घेतल्या त्या सगळ्या लोकांना त्यानं संपवलंय. हे एक विचार लक्षात घ्या. शिवाजीराजांच्या आयुष्यामध्ये जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये ज्या लोकांनी शिवाजीराजांना नावं ठेवली होती, शिवाजीराजांना येऊन सामील होत होती. बघा, अफजल खानाच्या जोडीला बाजी घोरपडे होते, सिद्धी हिलाल होता, नाईकजी पांढरे होते, नाईकजी खराडे होते. ही सगळी मंडळी जेव्हा अफजल खान शिवाजीराजांवरती चालून आला आणि शिवाजीराजे आणि अफजल खानाचा प्रतापगडाच्या माचीवरती ज्या वेळेला लढाई झाली, भेट झाली, त्या भेटीच्या भेटीमध्ये ज्या वेळेला अफजल खान 32 दाताचा बोकड जेव्हा उभा सोलला गेला, तेव्हा सगळे नाईकजी पांढरे, खराडे, सिद्धी हिलाल याच्या मदतीनं बाजी घोरपडे ही मंडळी नंतर शिवाजीराजाला येऊन सामील झाले. मला या सगळ्यामधून एकच सांगायचं आहे की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कर्तव्यावरती प्रामाणिक राहा, स्वतःशी प्रामाणिक राहा. शिवाजीराजे स्वतःशी प्रामाणिक राहिले, स्वतःच्या कर्तव्यावर विश्वास ठेवला, स्वतःच्या कर्तव्यापासून कधी बेदखल झाले नाहीत. संकट आल्यावर संकटांपासून लांब पळाले नाहीत, किंबहुना त्या संकटाचा सामोरा गेले, त्याला सामना केला. आणि एक गोष्ट अशी झाली, अफजल खानाच्या येण्यानं एकतर स्वराज्य संपणार होतं, दोन गोष्टी होणार होत्या. एकतर अफजल खानाच्या येण्यानं स्वराज्य संपणार होतं, किंवा अफजल खान मारल्यानंतर स्वराज्याचा उद्धार होणार होता. स्वराज्याची दखल अख्ख्या विश्वाला घ्यावी लागणार होती, कारण अफजल खान तितका बलिष्ठ आणि क्रूर होता. झालंही तसंच. अफजल खान मारल्या गेला. स्वतःच्या मनगटावर विश्वास असेल तर पूर्णपणे नियती देखील तुम्हाला सहकार्य करते. अशा प्रकारचा तो काळ तयार झाला आणि अफजल खानाला शिवाजीराजांनी संपवलं. ज्या लोकांनी शिवाजीराजांना नावं ठेवली होती ती लोक शिवाजीराजांना येऊन सामील झाली आणि येत्या पुढच्या काळात ती त्यांना मदत करू लागली. अफजल खानाला मारल्यानंतर शत्रूवर वचक आणि दहशत जो निर्माण झाली, 10 नोव्हेंबर 1659 ला शिवाजीराजांना अफजल खानाला संपवलंय. पण आणखीन एक गोष्ट मला सांगायला तुम्हाला हरकत नाही. ज्या पुरंदरावर शिवाजीराजांच्या पत्नीनं सईबाईंनी संभाजीराजांना जन्म दिला, 14 मे 1657 ला तिने जन्म दिला होता बाळाला, आणि 2 वर्षात 5 सप्टेंबर 1659 ला पंचतत्वात विलीन व्हावं, अनंतात विलीन व्हावं, ही शिवाजीराजांच्या कौटुंबिक जीवनातली सगळ्यात मोठी दुःखदायक घटना होती. कारण त्यांना स्वराज्य निर्माण करायचे आणि अशा वेळेला स्वतःची धर्मपत्नी अंथरुणाला खिळली. ती म्हणते, राजे माझ्या बाळाला सांभाळा. राजे तुम्हाला कोणी बोललं, रागवलं तर तुम्हाला तुमच्या आईचा पदर आहे. माझ्या बाळाला ओरडू नका, रागवू नका, माझ्या बाळाला आईचा पदर नसेल. एक विचार करा, इन्स्पायरेशनल पर्सनॅलिटी म्हणून, प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून शिवाजीराजे आम्हाला जेव्हा समजून घेतो आम्ही, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की स्वतःची धर्मपत्नी 5 सप्टेंबरला वारली आहे आणि तो अफजल खान महाराष्ट्राच्या दिशेनं, शिवाजीराजांच्या राज्याच्या दिशेनं चालून आलाय. म्हणून स्वतःच्या पत्नीचं दुःख बाजूला ठेवून सरळ स्वतःचं लक्ष कर्तव्यावरती आणि कर्मावरती ठेवून त्या अफजल खानाची 2 हात करून त्या अफजल खानाला संपवायचं आहे. काय मानसिकता असेल. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचिन, यालाच म्हणावं. फळाची अपेक्षा न करता घेतलेला संकल्प, घेतलेला विडा, स्वराज्य निर्माण करायचंय. इथल्या प्रत्येक मराठी माणसाच्या चेहऱ्यावरती समाधान निर्माण करायचंय. माझं कौटुंबिक वैयक्तिक आयुष्य मला जगता येणार नाही, ही स्वतःशी केलेली खुणगाठ आयुष्यभर जपली. स्वतःच्या कर्तव्याशी कर्तव्यनिष्ठ राहिले आणि म्हणून स्वराज्य निर्माण झालं. शिवाजीराजांच्या राज्याचा गवगवा झाला. असं अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजीराजांचा वचक निर्माण झाला, दहशत निर्माण झाली. 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खान मारला गेला आणि 28 नोव्हेंबर 1659 ला पन्हाळाचा किल्ला स्वराज्यात ताब्यात आला. इकडे दरबारामध्ये बेगम होता, यांची चर्चा सुरू होती. शत्रूवर वचक आणि दहशत निर्माण करणं काय असतं बघा. इकडे यांचा दरबार भरला होता, दरबारामध्ये चर्चा सुरू होती. चर्चेमध्ये बेगम म्हणत होती की आता अफजल खानाने शिवाजीराजाला संपवलं असणार. आणि तितक्यात एक हेर धावत आला, त्यानं सांगितलं, बेगम साहब अफजल खान को खत्म कर दिया. पहिला धक्का अफजल खानाला खतम केलं, हा धक्का बसला बेगमेला. ती म्हणजे ठीक आहे, अफजल खानाला खतम केलं, पण या सगळ्या दिवसांमध्ये 10-15 दिवसाचा आराम शिवाजीराजा करेल आणि त्याला काही करायच्या अगोदर आपण स्वराज्य ताब्यात घेऊ, किंबहुना कोल्हापूर पर्यंतची ठाणी आपण सुरक्षित ठेवू.
पन्हाळ्यापर्यंत आदिलशाहीची बाउंड्री होती, सीमा होती, किंबहुना उपराजधानी ही आदिलशाहीची होती. हे सांगतं की तुमच्या शत्रूचं किंबहुना लोकांचं बुद्धी, त्यांची पावलं ज्या क्षणाला थांबतात, लोकांची बुद्धी ज्या क्षणाला थांबते, जिथे थांबते तिथून तुमची बुद्धी सुरू झाली पाहिजे. बेगम म्हणते 10-15 दिवस शिवाजीराजा आराम करेल आणि मग आपण त्याला काही करायच्या अगोदर कोल्हापूरपर्यंतची ठाणी सुरक्षित करूया. शिवाजीराजेंचा हेर आणि त्यांच्या बातम्यांचं काम इतकी फास्ट होती की दुसरा हेर धावत आला बेगमेकडे आणि तो सांगायला लागला की शिवाजीराजेंच्या माणसांनी पन्हाळा ताब्यात घेतला. बेगमेला सगळ्यात मोठा धक्का हा होता की अरे हा माणूस करतो तरी काय, जेवतो कधी, झोपतो कधी, आराम करतो कधी. शिवाजीराजे सांगतात ज्याला यशस्वी व्हायचं आहे ना त्यानं त्याचं यश मिळेपर्यंत थांबू नये आणि नेव्हर गिव्ह अप हा विचार शिवाजीराजे त्यांना आम्हाला देत आहेत. आणि मग आदिलशहा म्हणतोय की अरे पण पन्हाळ्यावरती तर आमचे मामा होते सय्यद खान. हेर म्हणायला लागला खाविंद, तुम्ही म्हणतायत की आमचे मामा होते, पण मामा, अरे मामा असू देत नाही तर कोणी असू देत, मामांना आम्ही जरूर जाब विचारू. हेर म्हणते खाविंद, गुस्ताखी माफ हो, मामांना जाब विचारायला जायला तुम्हाला आदिलशहा चक्रावला. म्हणतो म्हणजे काय, सय्यद खान गेले यमसदनी. आणि तो धक्का बेगमेला इतका जबरदस्त होता की तिचा चुलत भाऊ मारला गेला होता. पण इथे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतोय की शिवाजीराजेंच्या आयुष्यात किंवा शिवाजीराजांनी स्त्रीचा सन्मान केला ही गोष्ट आम्हाला काही महत्वाचे प्रसंग सोडले तर परिचित नाहीत, किंबहुना माझ्यासारखे कित्येक लोक असतील की ज्यांना माहिती नव्हते. एक कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग असेल, असे काही आणखी, किंवा रांजाच्या पाटलाचा प्रसंग असेल. यात आणखीन एक प्रसंग मला सांगायला आनंद वाटतोय की स्वतःच्या तत्वांच्या मूल्यांशी कधी तडजोड शिवाजीराजांनी केली नाही. मारण्याचं कारण एकच होतं, ज्यावेळेला बाजीप्रभू पन्हाळा ताब्यात घेतला त्यावेळेला त्या पन्हाळ्याचा किल्लेदार होता मानाजी नाईक. या मानाजी नाईक जरी किल्लेदार असला तरी त्याच्यावरती सर्व अंमल या सय्यद खानाचा होता. या सय्यद खानानं किल्ला सोडताना सरळ मानाजी नाईकची पोर पळवून घेऊन गेला. बाजीप्रभू देशपांडेला मानाजी नाईकने सांगितलं की माझी पोर पळवली सय्यद खानानं. बाजीप्रभू देशपांडेंना अगोदरच राग आला होता, कारण की शेवटी तुम्ही मराठी माणसं, स्थानिक माणसं शिवाजीराजाला मदत करायची टाकून तुमची निष्ठा त्या सय्यद खानाबरोबर ठेवताय. आणि जेव्हा बाजीप्रभू देशपांडेंना कळलं की सय्यद खानानं अशा प्रकारचं प्रकरण केलंय, बाजीप्रभूने सरळ आबाजीला पाठवलं आणि आबाजीला सांगितलं जाऊन त्याच्या मुसक्या बांधून आणा. सय्यद खानाला पन्हाळ्यावरती आणलेलं आहे. बाजीप्रभू देशपांडे सगळे बघतायत, शिवाजीराजे आलेले आहेत. शिवाजीराजांनी विचारलं काय प्रकरण आहे. बाजीप्रभूंनी सांगितलं की मानाजी नाईकांची पोर या माणसानं पळवली होती. आणि मग त्याच क्षणाला सय्यद खानाला त्या ठिकाणी शिक्षा देण्यात आली आणि त्याला तिथे संपवलं. मानाजी नाईक पाहतोय उघड्या डोळ्यानं. मला एक सांगायचंय की जो माणूस शरण त्यानं कधीही मारल्या नाही. बाजीप्रभू देशपांडे असू देत किंवा कोणीही असू देत, शिवाजीराजांचा हुकूम होता, आदेश होता की जो सय्यद खान शरण आला होता त्याला माफी दिली होती, पण त्यानं मुलीला पळवून नेली या एका विचारानं शिवाजीराजांना त्याला संपवलं. सखुजी गायकवाडनं केलेला प्रसंग बघा. शिवाजीराजांचा माणूस असून त्याला देखील शिक्षा केली. स्वतःच्या तत्वांशी कधी तडजोड करणे नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज दी ग्रेटेस्ट किंग ऑफ दी वर्ल्ड आपल्याला वाटतात ना, त्याचं कारण ते आहे, स्वतःच्या तत्वांशी तडजोड नाही. शिवाजी महाराजांच्या बाबतीत या सगळ्या घटना घडत गेल्या. शिवाजीराजांचा वचक निर्माण होत गेला. कोल्हापूरचा पन्हाळा ताब्यात आला, कोल्हापूरपर्यंतचा परिसर ताब्यात आला. आणि मग शिवाजीराजांच्या स्वराज्यामध्ये संपत्ती वाढली, स्वराज्य वाढलं, स्वराज्य संवर्धित होत गेलं, वाढत गेलं. शिवाजीराजांची एक मोठी दहशत निर्माण झाली. पण एक गोष्ट झाली की शिवाजीराजांच्या स्वराज्यामध्ये ज्या ज्या माणसांना येण्याचं भाग्य मिळालं ती माणसं सुखी झाली, समाधानी झाली. त्या प्रत्येक माणसाला वाटायला लागलं की शिवाजीराजांसाठी मरायला पाहिजे. होत आला त्यांच्यावरती अत्याचारच होत आला. कितीही त्यांच्याबरोबर त्याही निष्ठा ठेवली तरी त्यांच्यावरती अत्याचार होत होता. शिवाजीराजांनी रयतेची काळजी घेणे हा एकमेव त्यांचं उद्दिष्ट ठेवलं. आणि मग ज्या ज्या वेळेला लोकांच्या शेतीची नासाधूस होत होती, जेव्हा शिवाजीराजांचा अंमल यायला लागला,
शेतीची नासाधूस न होता शेती सुरक्षित राहायला लागली. लेकी बाळी पळवल्या जायच्या, त्या लेकी बाळी सुरक्षित राहायला लागल्या. ज्या शेतकऱ्याला, ज्या लेकी बाळींच्या वडिलांना कळायला लागलं की शिवाजीराजा या स्वराज्यासाठी प्राण गेलं, प्रत्येक मराठी माणसाला वाटायला लागलं की शिवाजीराजांसाठी मरायला पाहिजे, मरायला तयार व्हायला पाहिजे. आणि मग लोक शिवाजीराजांसाठी मरायला तयार व्हायला लागले. शिवाजीराजांचा एक महत्वाचा गुण आम्हाला लक्षात येतो. शिवाजीराजांचे चरित्र जर आपण असं पाहत गेलो, अनुभवत गेलो, अभ्यासात गेलो, तर एक गोष्ट आमच्या लक्षात येते. ती गोष्ट म्हणजे शिवाजीराजांना शत्रूमध्ये असणाऱ्या माणसांना आपलंसं केलं. जसं मुरारबाजी देशपांडेला आपलंसं केलं, तसंच बाजीप्रभू देशपांडेला देखील शिवाजीराजांनी आपलंसं केलं. बाजीप्रभू देशपांडे कोण? ज्यानं घोडखिंड लढवली आणि रक्ताचा सडा वाहून पावन केले. तर बाजीप्रभू देशपांडे हे कृष्णाजी बांदल देशमुखांचे प्रधान आहेत. रोहिड्याच्या किल्ल्यावर बाजीप्रभू देशपांडे या कृष्णाजी बांदल देशमुखांच्या बाजूने लढत होते शिवाजीराजांबरोबर. म्हणजे एकीकडे शिवाजी महाराज आणि एकीकडे बाजीप्रभू देशपांडे, दोघे एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिले. आणि अशा वेळेला बाजीप्रभू देशपांडेंचा पराक्रम शिवाजीराजांना पाहिला आणि बाजीप्रभू देशपांडेंना आपल्या ताब्यात घेतलं म्हणजे स्वराज्याचा संकल्प सांगितला. त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा कुठे कामी येईल हे सगळं समजावून सांगितलं. एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून छत्रपती शिवाजीराजांकडे आम्ही पाहिलं पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा त्यांनी एखादं प्रेरणादायी स्पीच किंवा वक्तृत्व आपल्या माणसांना दिलं, त्या वेळेला माणसं प्रेरणेनं अशी झपाटून उठली आणि स्वराज्यासाठी मरायला तयार झाली. आतापर्यंत आमच्या माणसांमध्ये ताकद नव्हती असं नाही, आमच्या माणसांमध्ये रग नव्हती असं नाही, आमच्या माणसांच्या बुद्धिमत्ता नव्हती असं नाही, आमच्या माणसांमध्ये शौर्य नव्हतं असं नाही. तर हे सगळ्या गोष्टी इथल्या मराठी माणसाकडे होत्या, पण त्यांना जाणीव नव्हती की आपली ताकद, आपली बुद्धिमत्ता, आपली कला ही आपल्याच माणसांसाठी वापरायची असते. शिवाजीराजांना आम्हाला हेच सांगितलं की आपली ताकद, आपली बुद्धिमत्ता ही आपल्या माणसांसाठी वापरा. पन्हाळाचा किल्ला ताब्यात आला. शिवाजीराजांची दहशत निर्माण झाली. म्हणजे जेव्हा जेव्हा शिवाजीराजांची माणसं त्या दरबारामध्ये जायची, ज्या ज्या किल्ल्यांवरती जायची, तिथले लोक किल्ले सरेंडर करायला लागले शिवाजीराजांना. कोण आलंय? शिवाजीराजांची माणसं आलेत. तर लोक सरळ सरळ किल्ले सरेंडर करायला लागले. इतकी दहशत शिवाजीराजांची निर्माण झाली. पण त्यावेळेला एक आणखीन गोष्ट झाली की जो शरण आला त्याला शिवाजीराजांनी माफी दिली. त्यातलं आणखीन एक प्रकरण मला सांगायला आनंद वाटेल की फाजल खान, जो अफजल खानाचा मुलगा, आणि रुस्तुमे जमा या दोघांना बेगमेनं उकसवलं, त्यांच्यावर खापर खायला सुरुवात केली. की फाजल खानाला म्हणते तुझा बाप मारला त्या शिवाजीराजानं. रुस्तुमे जमाला सांगतो तुमची सुभेदारी, त्या सुभेदारीतला मुलूक शिवाजीराजांना ताब्यात घेतला, कारण वाई शिवाजीराजांच्या ताब्यात आली होती. आणि रुस्तुमे जमा हा ऑफिशियली त्या सुभेदारीचा सुभेदार होता. फाजल खान आला, रुस्तुमे जमान आले, पण रुस्तुमे जमान सेनापतीची वस्त्र परिधान करून देखील शिवाजीराजांना त्या रुस्तुमे जमान बरोबर आणि फाजल खानाच्या सैन्यांबरोबर जेव्हा लढाईची वेळ आली, तेव्हा नेताजी पालकर, शिवाजीराजे सगळे जेव्हा धावून गेले, त्यावेळेला रुस्तुमे जमान शिवाजीराजांच्या निकट येऊन देखील शिवाजीराजांना तलवार उगारली नाही. शिवभारतकार असं सांगतात कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर की ज्या वेळेला तो रुस्तुमे जमान शिवाजीराजांच्या जवळ आला तरी देखील शिवाजीराजांना त्याच्यावरती तलवार चालवली नाही. किंबहुना याचा राजापूरचा परिसर याच्या ताब्यात असताना देखील शिवाजीराजांना आणखीन 2 ते 3 शहर या रुस्तुमे जमाला भेट दिली. रुस्तुमे जमान हा खऱ्या अर्थानं शत्रू शिवाजीराजांचा, पण रुस्तुमे जमान आणि शिवाजी महाराज हे कदाचित मित्र असावेत असा अंदाज शिवभारतकार डच अहवाल सांगतात. शिवभारतकार शेवटचं वाक्य या संदर्भामध्ये म्हणतात की सूर्यवंशीय राजे आपल्या मित्रांवर शौर्य गाजवित नाहीत. तर डच अहवाल सांगतात की आम्हाला शिवाजीराजे आणि रुस्तुमे जमान दोघे मित्र आहेत असं समजतं. त्र्यंबकजी भास्कराच्या तोंडाकरवी काही वाक्य टाकली जातात की रुस्तुमे जमाचं आणि आमचा खूप जुना स्नेह आहे, तो आम्हाला त्रास देणार नाही. जेव्हा शिवाजी महाराज सिद्धी जोहर आलाय ही गोष्ट त्यांना कळली, तेव्हा शिवाजी महाराज पन्हाळ्यात आले आणि पन्हाळ्याचा वेढा सोडवत असताना अप्रत्यक्षरित्या या रुस्तुमे जमाची मदत शिवाजीराजांना झाली. ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. रुस्तुमे जमा शत्रूच्या घरातला, पण या रुस्तुमे जमांबरोबर शिवाजीराजांनी जपलेली मैत्री किंवा त्यांच्या घराण्यापासून आलेली मैत्री
शत्रूमधल्या माणसांबरोबर देखील मैत्री करता येते आणि ती जपता येते, हे शिवाजीराजांनीच आम्हाला शिकवलं. शहाजीराजांचे मित्र रणदुल्ला खान, रणदुल्ला म्हणजे रण नवरा, वडिलांचा किताब कदाचित या माणसानं आपल्याकडे ठेवला असावा. रण सरदार जो शहाजीराजांचा मित्र, आणि रणदुल्ला खानाचा मुलगा ज्याचं नाव आहे रुस्तुम जमान, जो शिवाजीराजांचा मित्र. वडिलांप्रमाणे मुलांनी देखील मैत्री जपली असावी असा हा अंदाज. सांगायचं एक आहे की स्वतःचं ध्येय, स्वतःचा संघर्ष, आणि या संघर्षाच्या काळात देखील समोरचा माणूस कितीही शत्रू असला तरी त्याच्याशी देखील मैत्री ठेवता येते, त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेता येतो आणि तो आपला होऊ शकतो. हे शिवाजीराजांनी आम्हाला आत्ताच्या या आधुनिकतेच्या 21व्या शतकात मांडीला मांडी लावून जगणाऱ्या माणसांना देखील एक आदर्श निर्माण करू. पन्हाळा ताब्यात आला, त्याच्यानंतर शिवाजीराजांचा पराक्रम वाढत गेला. हे सगळं शिवाजीराजांच्या बाबतीत झालं. आम्हाला एक गोष्ट आणखी लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे संधी निर्माण करणारा राजा. राजा शिवाजींनी आलेल्या माणसांना वेगवेगळ्या, मग किल्ला ताब्यात घेतला, पन्हाळा ताब्यात घेतला, त्या पन्हाळ्याची किल्लेदारी त्र्यंबकजी भास्करांना दिली. पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये शिवाजीराजांना केलेलं नियोजन आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. 2 मार्च 1660 ला शिवाजी महाराज पन्हाळ्यामध्ये अटकले. एक साधी गोष्ट केला. 2 मार्च 1660 ला शिवाजी महाराज अडकलेत पन्हाळ्यात. सिद्धी जोहरनं वेढा घातलाय, कर्नूलचा सिंह सलाबत जंग म्हणून किताब घेऊन आलाय. आणि अशा वेळेस शिवाजी महाराज पन्हाळ्यातून बाहेर पडतात 13 जुलै 1660. 5 महिन्याचा काळ शिवाजीराजे पन्हाळ्यामध्ये अडकून आहे. किती मोठी गोष्ट आहे. आज आपल्याला 1 ते 1.5 महिना झालाय आणि या 1.5 महिन्यामध्ये आपण कंटाळून गेलोय. आपल्या मनामध्ये नैराश्य येते, आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी येते. कधी एकदा घराच्या बाहेर पडतोय हा विचार आपल्या मनात येतोय. राजा डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा राजा शिवाजींचं चरित्र डोक्यात घेणं गरजेचं आहे. कारण त्या माणसानं कसं नियोजन केलं असेल, 5 महिने पन्हाळ्यामध्ये कसे राहिले असतील, दाना गोटाची व्यवस्था कशी केली असेल, अन्नधान्याची व्यवस्था कशी केली असेल, तिथल्या माणसांची मानसिकता कशी राखली असेल, तिथल्या माणसांना अन्नधान्य कसं पुरवलं असेल. ना मार्केट होतं, ना आणखीन मोबाईल होते, काहीच नाही. एंटरटेनमेंटचं साधन नाही. तिथल्या माणसांची मन असतील, त्यांच्या जेवणा खावण्याची व्यवस्था कशी केली असेल. शिवभारतकार, डचा अहवाल, पोर्तुगीजांची पत्र, वेंगुर्ल्याचे इंग्रज, सुरतच्या लोकांना लिहिलेली पत्र, या सगळ्यांचा एक अंदाज, आशय समोर येतो की शिवाजीराजांची 8000 माणसं पन्हाळ्यावरती होती. 8000 माणसं सोपी गोष्ट नाही. 8000 माणसं पन्हाळ्यावरती असणं आणि त्यांच्या अन्नधान्याची व्यवस्था करणं. आपल्या घरामध्ये 8 माणसं असतात साहेब, पण या 8 माणसांना देखील आज घरात राहणं असह्य होतंय. शिवाजीराजांना कसं नियोजन केलं असणार, कसं काम केलं असणार शिवाजीराजांना त्यांच्याबद्दल, हे सगळं आम्ही जर समजून घेतलं तर लॉकडाऊन, क्वारंटाईन आणि याच्यावर कशी मात केली पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे याचा विचार आम्हाला करायला हवा. फक्त पन्हाळ्यामध्ये राहणं नव्हतं तर त्यावेळेला त्याच्यातून सुटका करायची होती, सुरक्षित जायचं होतं. बाहेर राजगडावरती जिजामाता राहिल्यात, नेतूजी पालकर तिकडून येणार आहेत, त्यांचा पराभव झाला ही बातमी आली. इथे राहणाऱ्या माणसांचा जर विचार केला तर त्यांच्या मनावर येणारं दडपण, त्यांची मानसिकता राखायची. एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून आम्ही शिवाजीराजांकडे जेव्हा बघतो, कशा पद्धतीनं तिथल्या लोकांची मानसिकता, मस्तिष्क राखलं असेल याचा विचार करताना शिवाजी महाराज एक सकारात्मक दृष्टिकोनाचा पुरस्कर्ता म्हणून आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. एक सकारात्मक ऊर्जा त्यानं कशी निर्माण केली असेल. नेतूजी पालकरांचा पराभव झालाय, महादेव सारखा हेर खात्याचा माणूस येऊन सांगतोय राजा एक पूर्वेकडचा रस्ता आहे, त्या रस्त्यानं आपण जाऊ शकतो. अगदी चंद्रोदय व्हायच्या अगोदर 5 महिन्याचा काळ लोटलाय, तोपर्यंत शाहिस्ते खान पुण्यात येऊन पोहोचलाय. त्यानं पुण्यातल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. तिथल्या पुण्याची लक्ष द्यायचे, तिथली काळजी घ्यायची, हा विचार त्या माणसाच्या मनात आहे. कशा पद्धतीनं टॅकल केलं असेल. माझे मायबापांना विनंती आहे की शिवाजीराजांना ज्या पद्धतीनं नियोजन केलं, 5 महिने राजा, याचा विचार आम्ही करायला हवा. आणि शिवाजीराजांसारखा प्रेरणेचा स्रोत आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे.
आणि त्याच्यातून आम्ही स्वराज्याची संकल्पना आणि स्वराज्याची प्रेरणा आजच्या माणसांना घेता येईल. लॉकडाऊन आपल्यासाठी 1 ते 2 महिन्याचा काळ असेल, पण शिवाजीराजे 5 महिने राहिलेत याचा विचार आम्ही करायला हवा. पन्हाळ्यातून सुटका झाली, राजे रात्रीच्या रात्री निघालेत, पावनखिंडीपर्यंत, त्या घोडखिंडीपर्यंत पोहोचले, जिचं पूर्वीचं नाव घोडखिंड होतं. त्या घोडखिंडीपर्यंत पोहोचल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे, जे शिवाजीराजांचे परमनंट नोकर नाही आहेत, परमनंट सरदार नाही आहेत, बाजीप्रभू देशपांडेंचं पगार हे कृष्णाजी बांदलांच्या देशमुखांकडून येत होतं, रायाजी बांदलांकडून येत होतं. जेव्हा कृष्णाजी बांदल मारला गेला, बाजीप्रभू देशपांडे शिवाजीराजांकडे आले, तर शिवाजीराजांच्या सैन्याचे जे 2 प्रकार होते, आता मॅनेजमेंट पण बघा ना शिवाजीराजांची, एक खडं सैन्य आणि एक राखीव सैन्य. देशपांडे हे राखीव सैन्यापैकी होते, म्हणजे जे देशमुख सरदेशमुख होते यांचं सैन्य इमर्जन्सी क्रिएट झाल्यावर शिवाजीराजे वापरणार होते. जेव्हा अफजल खान आला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे शिवाजीराजांच्या मदतीला आले होते. त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे त्यांनी काही बांदल जे आपल्या सोबत घेतले, मग त्याच्यामध्ये शंभू पवार असतील, आणखीन बरीचशी माणसं बाजीप्रभू देशपांडेंच्या सोबत होती. या माणसांच्या सोबत आता घोडखिंडीपर्यंत जाऊन पोहोचले, रात्रीपर्यंत सगळी मंडळी पोहोचली होती. शिवा काशीद तिकडे सिद्धी जोहरला जाऊन भेटायला जाणार होता. सिद्धी मसूद आणि शिवा काशिदाची भेट झाली होती. शिवा काशीद म्हणजे शिवाजीराजांसारखा दिसणारा माणूस, तो सरळ सरळ मृत्यूला कवटाळायला जाणार होता. कुठली प्रेरणा आणि कुठली ताकद शिवाजीराजांनी या माणसांमध्ये पेरली होती माहित नाही, पण लोक स्वराज्यासाठी, इथल्या मातीसाठी मरायला तयार झाले. सिद्धी मसूदनं शिवा काशिदाला घेऊन सिद्धी जोहरकडे नेलं होतं. शिवाजी महाराज तोपर्यंत पांढऱ्या पाण्यापर्यंत येऊन पोहोचले होते. तिथून सगळी मंडळी आता घोडखिंडीपासून निघणार पुढे. बाजीप्रभू देशपांडेने सांगितलं, राजे तुम्ही निघा पुढे आणि आम्ही इथं 300 लोकांसह लढतो. अखेर महाराज निघून गेले पुढे खेळण्यापर्यंत. आणि त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका काय असेल, बाजीप्रभू देशपांडे शिवाजीराजांना काय म्हणाले असतील, कदाचित त्यांच्या भावना अशा असतील की नाही सरणार एकही गनेम घोडखिंडीतून यावरती, शब्द दिला माझ्या राजाला आता प्राणाची शिकस्ती, खुशाल जावा राज तुम्ही द्या तोफांना द्या बत्ती, नाही सरणार एकही गनेम घोडखिंडीतून यावरती. एक माझा मावळा लढेल हजाराशी, एक माझा मावळा लढेल हजाराशी, एक पाऊल टाकेल गनीम खबरदार. माझा लढेल हजाराशी, होतील घाव हजार या देहावरती, तुटतील धमन्या अन शिराही, संपेल रक्त शरीरातले, संपेल रक्त शरीरातले, तरीही निष्प्राण होऊन लढेल या रणभूमीवरती, तरीही निष्प्राण होऊन लढेल या रणभूमीवरती. राजे शिवाजींच्या प्रति निष्ठा या माणसांची आम्हाला समजून येते. घोडखिंड पावन झाली. बाजीप्रभू देशपांडे त्यांच्यासोबत लढणाऱ्या 300 बांदल जे कोण अपरिचित किंवा काही लोकांना आज परिचित नाहीत, ती सगळी माणसं यांच्या एका समर्पणानं स्वराज्याला शिवाजीराजांचं प्राण वाचलं. पण जी माणसं स्वराज्यासाठी कामी आली, त्या प्रत्येक माणसाच्या घरी जाणं, त्यांचं सांत्वन करणं, त्यांचा मोबदला देणं, ही सगळी गोष्ट शिवाजीराजे तंतोतंत पाळत होते. त्याच्या प्रत्येक माणसाची काळजी घेणं ही शिवाजीराजांकडून आम्ही समजून घेतलं पाहिजे. आहोत अगदी चर्चेच्या शेवटाकडे आपण येणार आहोत. मोजून एक 40 ते 45 मिनिटं आपण चर्चा करणार. शिवाजीराजांचं चरित्र समजून घेत असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की छत्रपती शिवाजीराजांनी फक्त स्वराज्य निर्माण नाही केलं, तर स्वराज्य हे सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून तिथल्या माणसांची मनं तयार केली. एकदा की माणसाला अन्यायाची जाणीव झाली की अन्यायाविरुद्ध उभं राहता येतं, ते शिवाजीराजांनी केलं. जर आपण प्रत्येक वर्गातल्या माणसाचा विचार केला आणि प्रत्येक माणसाने शिवचरित्रातून काय समजून घ्यावं, तर या व्याख्यानाचा किंवा या चर्चेचा उहापोह या 2-4 वाक्यातून मी तुम्हाला सांगतो की एका महिलेनं, एका आईनं शिवचरित्र समजून घेत असताना एक आदर्श आई म्हणून त्याच्या समोर उभं राहणं गरजेचं आहे. वडील म्हणून शिवाजीराजांच्या संबंधित शहाजीराजांची भूमिका आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या मुलानं व्यवसाय करायला घेतला, त्या व्यवसायाला आपल्या बापानं किती सहकार्य करावं, किती पाठिंबा द्यावा, हे शहाजीराजांनी ज्या वेळेला त्यांना पाठिंबा दिला, तो पाठिंबा आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या लेकरानं केलेल्या कामाचा आणि त्याच्या कार्याचा गौरव करणं हे आई वडिलांचं किती कर्तव्य आहे, हे शिवचरित्र समजून घेत असताना आम्ही समजून घ्यायला हवं.
एक बाप म्हणून आपल्या शंभू बरोबर किती ठामपणे, किती मित्रपूर्ण संबंधानं राहणं हे आम्ही शिवचरित्रातून समजून घेणं गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलासोबत जे शिवाजीराजे जगले, आपल्या राहिले आणि वयाच्या नंतर आपल्या मुलाशी एक मित्र म्हणून राहिले. आपली नेमकी चूक इथे होते, आपण मुलाच्या 18व्या वर्षापर्यंत त्याच्याशी मित्र म्हणून राहायला पाहतो आणि त्याच्या 18 वर्षाच्या नंतर आपण त्याच्याशी बाप म्हणून राहायला पाहतो. जोपर्यंत तुमच्या मुलाला तुमची चप्पल होत नाही तोपर्यंत तुम्ही मुलाला 4 गोष्टी शिकवू शकता. एकदा का मुलाला तुमची चप्पल व्हायला लागली की तुम्ही त्याला काही शिकवू शकत नाही. तुम्ही त्याला एक गोष्ट शिकवायला जाल तो तुम्हाला 4 गोष्टी शिकवल. हा राजा शिवाजींचा चरित्र आम्हाला सांगतं. तर मुलाशी आपण कुठल्या वेळेला कुठल्या पद्धतीने राहायला पाहिजे, एक वडील म्हणून, बाप म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सांगतात. तर येणाऱ्या संघर्षाच्या काळात डगमगून न जाता येणाऱ्या संकटांवर तावून सुलाखून कसं उभं राहिलं पाहिजे आणि त्या संकटांवर आपण विजय कसा मिळवू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं गरजेचं आहे. मुलानं आपल्या कार्यक्रम कसा करावा, कशा पद्धतीनं करावं, आपल्या मुलानं स्वराज्य कसं संवर्धित करावं, त्याला प्रेरणेचा कणा कसा उभा करावा, स्वराज्य कसं संवर्धित करावं, हे सगळे विचार वडील म्हणून शिवाजीराजेने कसे शिकवले. एक व्यावसायिक शिवाजी महाराज आम्हाला शिवाजी महाराज देतात. आणि व्यवसाय करत असताना देखील, कारण अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजीराजे हुरळून गेले नाहीत. यश, आपण बघा ना, एखादी गोष्ट करायला जातो, आपल्याला यश मिळून जातं आणि यश मिळाल्यावर आपण हुरळून जातो, आपले प्रयत्न थांबतात. शिवाजी महाराज सांगतात की आपल्याला यश मिळाल्यानंतर आपल्या प्रयत्नामध्ये दुप्पटपटीनं वाढ झाली पाहिजे, तर आपलं यश पुढे चालत राहतं. आपल्याकडनं चूक अशी होते, आपण प्रयत्न करत राहतो, यश मिळतं, यश मिळायला सुरुवात झाली, यश मिळालं अपेक्षित की आपले प्रयत्न थांबतात आणि मग पुन्हा आपण बॅक टू पवेलियन होतो. शिवाजी महाराज आम्हाला ते सांगतात की यश मिळाल्यावर हुरळून जाऊ नका, कामामध्ये सातत्य ठेवा आणि यश तुमच्या पत्रात कायम येत राहील. अशा पद्धतीचा विचार आम्हाला लक्षात घ्यायला लागेल. संघर्षाचा अग्निकुंड पेट घेत असतानाही संघर्षावरती तावून सुलाखून यशस्वी सामना करणारे संघर्ष यात्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. या सगळ्या विचारांचा उहापोह करत असताना या संपूर्ण चर्चेचा सार एका कवितेच्या माध्यमातून मी तुमच्या समोर ठेवतो आणि आपल्या आजच्या चर्चेला पूर्णविराम देतो. खरं तर नाशिकचे जे शिवभक्त या ठिकाणी ऐकत असतील, त्या नाशिकचे, चांदवडचे आमचे कविमित्र विष्णू थोरे म्हणतात की महादेवची नौबत इथे झडेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपन पुन्हा पडेल काय. शिवरायांचं स्वप्न, त्यांच्या विचारांचं स्वप्न इथल्या प्रत्येक युवा शक्तीमध्ये तयार व्हावं हेच त्यांचा विचार आहे. हर हर महादेवची नौबत इथे झडेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. जातीवरून दंगे इथे झेंड्यावरून पंगे, आपल्यांचे युद्ध सुरू आता आपल्या संगे. माणसा काय आणि सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. तिसरं वाक्य आहे, रयत झाली हवालदिल राबणारा फासावर, रयत झाली हवालदिल राबणारा फासावर, मरणावर टपलेले दलाल इथे फासावर, हक्कासाठी बाजीसारखी खिंड कुणी लढेल काय आणि सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. तिसरा मथळा बघा काय, मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा. नाशिकला एक कोणतरी महाशय म्हणाला की प्रशासनाचे आभार मानतो वगैरे वगैरे. अक्षरशः लाज वाटते या माणसांची. विष्णू थोरे म्हणतात, मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. अरे या शंभू सारखा शूरवीर तरुण पुन्हा एकदा इथे घडेल काय आणि सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. शेवटचा मथळा आहे सगळ्या महिलांसाठी, त्यांची मी माफी मागतोय पण वाक्य समर्पक आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई, कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई, पार्लर मध्ये जाऊन रोज सजते आता आई. कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई, पार्लर मध्ये जाऊन रोज सजते आता आई. जिजाऊचं बाळ
मढेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? खरं म्हणजे मंडळी, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या माध्यमातून आता या 300 वर्षानंतर 350 वर्षानंतर गर्भगळीत झालेल्या मराठी माणसाला जगण्याचा प्रेरणेचा स्रोत निर्माण करणारी, एका प्रेरणेचा उदय करणारी मालिका म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी. या मालिकेच्या माध्यमातून कित्येक मराठी माणसांपर्यंत राजा शिवाजी आणि त्यांचे सुपुत्र संभाजी महाराज यांचं चरित्र अगदी सहज समोर आलं. जी मुलं पबजी आणि पोकेमॉन डोरेमॉन पाहत होती त्या मुलांना छत्रपती संभाजी महाराजांचं खरं चरित्र त्यांच्या समोर आलं आणि संभाजीराजांची एक खरीखुरी प्रतिमा जगासमोर येण्यासाठी खूप मोठी मदत झाली. मग डॉक्टर अमोल कोल्हे असतील आणि त्यांचे संपूर्ण टीम असेल, या सगळ्या टीमचे खऱ्या अर्थानं अभिनंदन आणि आभार मानावे तितके कमी आहेत. त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. या स्वराज्य रक्षक संभाजी या फेसबुक पेज, त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. आणि महत्वाची गोष्ट, काल या भारत भूमीच्या शहीद झाले त्या 5 वीरांना, शहीद हुतात्म्यांना स्वराज्य रक्षक संभाजी या फेसबुक पेजच्या वतीनं मी नवनीत यशवंतराव सगळ्या तुम्हा सर्व शिवभक्तांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि तुम्हा सर्वांना सांगायला आनंद वाटतोय की शिवराय समजून घेत असताना, या विषयावर उहापोह करताना 1 तासामध्ये आपल्याला संपूर्ण चरित्र सोपं किंवा शक्य होत नाही. तर तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की तुम्हा सर्व शिवभक्तांच्या झोळीमध्ये लॉकडाऊन संपला की लवकरच तुम्हाला शिवराय समजून घेताना हे पुस्तक तुम्हा सर्वांच्या झोळीमध्ये टाकतोय. आशा करतो की माझे तुम्ही सर्व शिवभक्त या पुस्तकाला देखील अतिशय छान प्रतिसाद द्याल. या पुस्तकामध्ये आपण संपूर्ण शिवचरित्र आणि छत्रपती शिवाजीराजांच्या एक आयुष्यातला प्रसंग, त्या प्रसंगातून आपण काय घेऊ शकतो हे सविस्तर मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये डॉक्टर, पोलीस, नर्सेस, अत्यावश्यक सेवा पुरवणारे सगळे कर्मचारी, सगळ्यांना धन्यवाद देतो. त्या सर्वांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की कृपया घरात राहा, घराच्या बाहेर पडू नका. स्टे होम, स्टे सेफ. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज अशा विविध व्यक्तिमत्व प्रेरणेचा स्रोत, वैचारिक प्रगल्भतेची उंची प्रदान करणारी प्रबोधनात्मक व्याख्यानमाला या स्वराज्य रक्षक संभाजी फेसबुक पेजच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसाठी आयोजित करण्यात येत आहे. रोज वेगवेगळे प्रेरणादायी वक्ते आपल्यासाठी छत्रपती शिवाजीराजांच्या चरित्रातलं, संभाजीराजांच्या चरित्रातलं सार तुम्हा सर्वांसाठी सुपूर्त करत आहेत. त्याच्यामुळे घरात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र.